वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा संत जनाबाई मुर्ताई महिला हरिपाठ मंडळाचा कार्यकारिणी मेळावा व बैठक खांदाड येथील सोनभैरव मंदिरात बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत उत्साही वातावरणात पार पडली। या मेळाव्यास वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हबप विठ्ठल पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष हबप लक्ष्मण एम महाराज, महिला जिल्हा अध्यक्ष हबप सौ योगिताताई मोरे, संपर्क प्रमुख हबप एस पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पोवार साहेब, सामाजिक कार्यकर्ते संतोष बाळा मांजरे तसेच विविध तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांमध्ये पुढील मान्यवरांचा सहभाग होता। हबप योगिताताई मोरे, रायगड जिल्हा अध्यक्ष हबप रमेश बाबू दौडे, मानगाव उपतालुका अध्यक्ष हबप चेतना शंकर शेडगे, मानगाव तालुका महिला अध्यक्ष हबप सुषमाताई सुभाष देशमुख, रोहा तालुका महिला अध्यक्ष हबप राम गणपत आबेकर, रोहा तालुका अध्यक्ष हबप चंद्रकांत सकाराम घाडगे, पोलादपूर तालुका अध्यक्ष हबप सुमनताई तुकाराम केसरकर, पोलादपूर महिला तालुका अध्यक्ष हबप प्रभाकर शंकर वाजे, उपजिल्हाध्यक्ष महाड हबप राम सुतार, हबप सुभाष गोविंद जगदाळे, निवृत्त तहसीलदार हबप चंद्रकांत यादव, लोणारे हबप विलास सुतार, हबप लक्ष्मण एरम महाराज, जिल्हाध्यक्ष हबप रामबाबू गुगले, हबप महेश सुतार आणि हबप राजाराम महाराज गगन। यावेळी महिलांनी हरिपाठ व सामाजिक कार्याच्या विविध अंगावर सखोल विचारमंथन केले। हरिपाठ स्पर्धेचे नियम, सहभागी महिलांसाठी संख्यात्मक निकष, सामाजिक अडचणींवर मात करण्याचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले। या स्पर्धेसाठी एकूण 6 बक्षिसांची घोषणा करण्यात आली। विजेत्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागाची संधी दिली जाणार आहे। विजयी मंडळांना पुरस्कार स्वरूपात धार्मिक स्थळांच्या भेटी, प्रवास व इतर प्रोत्साहनात्मक उपक्रम दिले जातील। येत्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी हरिपाठ सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम नियोजित केलाय। सर्व प्रवाह अखेरीस एकाच सागरात मिसळतात, तशीच आपली कामगिरी एकत्रित असावी असे सूचक मार्गदर्शन यावेळी देण्यात आले। संघटनात्मक व्यवस्थापन, नियोजन व खर्च यावर सखोल चर्चा झाली। यंदा एकूण 28 लाख वारकरी पायी दिंडी महाराष्ट्रासह इतर 5 राज्यातून एकत्र आले होते। यामध्ये महिला मंडळांचाही महत्त्वपूर्ण सहभाग दिसून आलाय। यावेळी हरिपाठ स्पर्धेला प्रेरणा देणारे आणि कार्यात दिशादर्शक ठरवणारे ज्ञानदेव पोवार यांनी आपले विचार मांडलेत। त्यांनी सांगितले की एकत्रित कार्य, सातत्य आणि भक्तीचा भाव हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे। त्यांचे मार्गदर्शन उपस्थित महिला कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले। संपूर्ण मेळावा भक्तिभावात व संघभावनेत पार पडला। रायगड जिल्ह्यातील महिला हरिपाठ मंडळांचे हे एकत्रीकरण भावी कार्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे। तर त्यानंतर सलग 13 वर्षे 13 संत साहित्य संमेलन भरवलेले आहेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यालाही मान आलेला होता। माननीय एरम महाराज यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुरेख या पद्धतीनं संत साहित्य संमेलन आम्ही उपस्थित केलेलं होतं। तर या 14 संत साहित्य संमेलन, 13 संत साहित्य संमेलन विठ्ठल पाटील काकाजी यांच्या नेतृत्वाखाली वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र ही कार्यरत आहे। ही कार्यरत असणारी जी संस्था आहे ही फक्त वारकरी यांच्यासाठीच महाराष्ट्र शासनामध्ये जे काही असेल तर त्याविषयीच्या मागण्या असतील, अडचणी असतील, दिंडीमधल्या मागण्या असतील, दिंडीला 20,000 रुपये मानधन देण्याची जी गोष्ट काकाजींनी केली ती महाराष्ट्र शासनाने मान्य केली आणि नामांकित ज्या आहेत वारीच्या म्हणजे रथाच्या पुढे असणाऱ्या आणि मागे असणाऱ्या मान्यवरांच्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना 20,000 रुपयाचं अनुदान काकाजींच्या प्रयत्नानं त्या केलेल्या आहेत पवार साहेब। तर ह्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अतिशय हिरिरीनं काम करतात। महाराष्ट्र शासनाच्या दरबारी अडीअडचणी ह्याही करतात। आता पुढं 11/11/2025 रोजी आता वर्धापन दिन आहे 14वा, त्याच्यासाठी ही आढावा बैठक आम्ही केलेली आहे। तालुक्यामध्ये अध्यक्ष नेमलेले आहेत, कार्यकारी मंडळ केलेले आहेत, महिलाही मंडळ केलेले आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत। या माध्यमातून आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषद पोहोचलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये
ही वारकरी साहित्य परिषद पोहोचलेली आहे आणि त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे. सगळ्यात महत्वाचा जो आता आढावा बैठकीचा विषय होता तो म्हणजे तर संत जनाई, मुक्ताई आणि बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याचा. महिला आहेत, धार्मिक आहेत, परंतु त्यांना व्यासपीठ नाही आहे. तर त्यांना व्यासपीठ उपलब्ध करायचं असेल तर आपली मंदिर उपलब्ध आहेत. आसपासच्या जर ह्या 15-20 घरातल्या 15-20 बायका जरी तर रोज या हरिपाठ म्हणत असल्या तर एक विशिष्ट प्रकारचं वातावरण त्याच्यामध्ये होतं. घरामध्ये देखील आपलं एक धार्मिक वातावरण निर्माण होतं. नुसतं महिलांनी संसार, मुलं बाळ मोठी करणे, डबे करणे, जेवण करणे, भांडी घासणे हा हेतू न ठेवता आमच्या विठ्ठल पाटील काकांजींच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय मालुश्री विठ्ठलराव पाटील यांची एक इच्छा होती की महाराष्ट्रभर संत जनाई, मुक्ताई आणि बहिणाई हरिपाठ मंडळ स्थापन करायचे. दुर्दैवाने ते आता आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांचे जे स्वप्न होतं ते आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या ह्याच्यातून आम्ही ते पूर्ण करणार आहोत. म्हणून पुढच्या वर्धापन दिनाला म्हणजे 11/11/2025 आम्ही पूर्ण राज्यामध्ये महिला हरिपाठ मंडळाच्या स्पर्धा घेणार आहोत. हरिपाठ कशा पद्धतीनं म्हणायचं, आता आज योगायोगाने समोर आपल्या महिला आलेल्या आहेत. एका साडीमध्ये येणे, टाळ व्यवस्थित वाजवणे, जसं आता ताईने आपल्याला समजून सांगितलं. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.